तर ई-केवायसी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नव्हते, तर अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी ला सुरुवात झालेली आहे. पण ई-केवायसी कुणाची होणार हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार, तर या संदर्भातली माहिती समोरच्या 30 सेकंदात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. लाडक्या बहिणींनो, फक्त 30 सेकंदात आपण माहिती पाहणार आहोत की कुणाला केवायसी करता येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, अपात्र लाडक्या बहिणींच्या याद्या या वरिष्ठांकडून अंगणवाडी सेविकेकडे पोहोचल्या आहेत. पण त्याच महिलांची केवायसी होणार आहे ज्या महिलांचं नाव त्या अपात्र झालेल्या यादीमध्ये असणार आहे. ज्या महिलांनी केवायसी करण्यात त्रुटी केली असेल त्याच महिलांचं नाव त्या यादीमध्ये असणार आहे आणि त्यांनाच केवायसी करता येणार आहे. आता ज्या महिलांचं नाव त्या यादीमध्ये नसेल तर अशा महिलांसाठी अजूनपर्यंत कसलीही केवायसी करण्यासंबंधीची माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे तुमची जर केवायसी झाली नसेल, तुम्हाला जर डिसेंबर मध्ये लाभ मिळाला नसेल, तर तुम्ही लगेच अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही तुमचं नाव आहे का ते चेक करा आणि तुमची केवायसी करून घ्या. केवायसी करण्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्डची गरज असणार आहे आणि लाडक्या बहिणींनो, मिळालेल्या माहितीनुसार ही केवायसी झाल्याच्या नंतरच जानेवारीच्या हप्त्याचं वितरण होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव अंगणवाडी सेविकेकडे आलेल्या यादीमध्ये आलं आहे काय, मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तुमचं नाव, गाव आणि जिल्हा सांगायला बिलकुल विसरायचं नाही. फक्त एक आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे आणि त्या आधार कार्डवरच तुमची केवायसी ही पुन्हा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. आणि या संदर्भातली जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा. जय महाराष्ट्र.